हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. एमएसटी सीईटीचे पेपर्स जे आहेत ते चालू होत आहेत. पीसीएमचं सगळ्यात पहिले आहे, मग पीसीबी सुरू होणार आहे आणि आपला सब्जेक्ट बायोचा आहे. त्यामुळे बायोसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये आपण एचएससी बोर्ड प्रमाणे थोडासा पॅटर्न करणार आहोत. जसं आपण मागच्या एका एचएससी बोर्डच्या एक्झामसाठी 5 टॉपिक पर चॅप्टरचा एक व्हिडिओ केला होता, तसाच आपण एक 5 टॉपिक पर चॅप्टरचा व्हिडिओ एमएसटी सीईटीच्या सिलेबसवरती करणार आहोत. तर बिलकुल वेळ खर्च न करता आपण सुरू करूया एमएसटी सीईटीच्या सिलेबस पासून. सगळ्यात पहिले जो आपल्याला बघायला मिळतो तो आपण बायोमॉलिक्युल्स आहे आपल्या पूर्ण सिलेबस मधला पहिला 11चा चॅप्टर बायोमॉलिक्युल्स. तर बायोमॉलिक्युल्सचे कोणते कोणते टॉपिक जे तुम्ही बिलकुलच विसरायला नको, नेहमीच करून जायला हवे, स्किप करता कामा नये. सगळ्यात पहिला जो टॉपिक तुम्हाला सांगेल मी, ऑफकोर्स इझी पीझी, कार्बोहायड्रेट्सचा जो आहे तो बघायला मिळेल. कार्बोहायड्रेट्स आणि त्याचे टाइप्स आहेत, एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्हाला करून जायचे आहेत. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो तुम्हाला मी मुद्दाम फॅटी ऍसिड्स बद्दलचा सांगेल. फॅटी ऍसिड्स आणि लिपिड्सचा जो काही आहे तो आहे. देन अगेन प्रोटीन्स आहेत, सिक्वेन्शियली चालले आहेत त्यामुळे प्रोटीन्सचे टाइप्स. देन डीएनए अँड आरएनए, या दोघांचा जो डिफरन्स असतो तो जनरली करून जा. फंक्शन्स अँड डिफरन्स, इथे मी फंक्शन्सही लिहून ठेवतो, फंक्शन्स. आणि शेवटचा टॉपिक मी तुम्हाला जो सांगेल तो एन्झाईमचा असेल. आणि एन्झाईम मधला मी मेनली 2च टॉपिक तुम्हाला सांगेल, तो म्हणजेच काय, क्लासेस आणि सगळ्यात महत्त्वाच्या मधले जे मेकॅनिझम्स आहेत ऑफ ऍक्शन. हे एवढे टॉपिक अत्यंत महत्त्वाचं आहे, बिलकुल स्किप करू नका, नक्कीच करून जा. सेकंड चॅप्टर जो बघायला मिळतो आहे तो आपला रेस्पिरेशनचा बघायला मिळतो आहे, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफरचा. ओके, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. आता ह्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये कोणते कोणते टॉपिक सगळ्यात महत्त्वाचे आहे? ऑफकोर्स सगळ्यात पहिले कोणता येणार, तो ग्लायकॉलिसिसचा भाग येणार. याच्यानंतर एक छोटासा भाग आहे ज्याच्यावरती ना बऱ्याच वेळा एन्झाईमच्या नावावरनं टॉपिक येतो. लिंक रिॲक्शनचा आहे, त्याच्या प्रोडक्टवरनंही येतात. देन ऑफकोर्स क्रेब्स सायकल. आणि क्रेब्स सायकल मध्ये मेनली तुम्ही CO2 कुठे बाहेर जातो आहे, एटीपी जनरेशन कुठे होतं आहे, ह्याच्याकडे थोडंसं लक्षात आहे की CO2 कुठे रिलीज होतो आहे, एटीपी जनरेशन कोणत्या येतं, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन त्याच्याबद्दल मी इथे बोलतोय तो आहे. ETSच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला कॉम्प्लेक्सेस जे आहे ते करून जायला सांगेल. कॉम्प्लेक्सेस, कॉम्प्लेक्स नंबर 1, 2, 3, 4, 5 जे आहे ते सगळे कॉम्प्लेक्स नंबर करून जा. आणि RQ व्हॅल्यूज अत्यंत छोटा टॉपिक आहे, तोही नक्कीच करून जा. हे 5 टॉपिक रेस्पिरेशन मधले आहेत. ओके, पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण लगेच पुढच्या 2 चॅप्टरकडे जाऊया. ओके, सो ह्याच्यानंतरचे 2 चॅप्टर बघायला मिळतात ते झुलॉजी रिलेटेड बघायला मिळतात, दॅट इज ह्युमन न्यूट्रिशनचा. आणि देन पुढचा बघायला मिळतो तो एक्सक्रिशनचा. ह्याच्यामध्येही फार सोपे सोपे टॉपिक तुम्हाला बघायला मिळतात. सो ह्युमन न्यूट्रिशन. आता ह्युमन न्यूट्रिशन मध्ये सगळ्यात पहिले जर सांगायला जाईल तर मी तो आहे अलिमेंटरी कॅनल. अलिमेंटरी कॅनलचा जो काही पूर्ण भाग आहे त्याच्यामध्ये कोणता पार्ट, किती लेंथ, हे महत्वाचं आहे. देन डायजेस्टिव्ह ग्लँड्स. आता डायजेस्टिव्ह ग्लँड्स मध्ये तुम्ही लिव्हर बद्दल नक्कीच वाचणार आहात, पँक्रियाज बद्दल हे स्पेसिफिकली करा. आणि इथे पँक्रियाज देईल तर मी तुम्हाला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये जो ग्लँड्सचा भाग आहे तिथे पँक्रियाज बद्दल नाही सांगणार. ओके, सो इथे मी मेन्शन मुद्दाम पँक्रियाज करून ठेवतो, कारण की इथे केला मग तो तिथे करायची गरज नाही पडणार. देन पुढचा जो टॉपिक तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पडतो तो आहे न्यूट्रिशन मधला डायजेशनच्या रिॲक्शन्स. डायजेशन आणि त्याच्या रिॲक्शन्स ज्या बघायला मिळतील, त्यात पण मेनली पँक्रियाटिक ज्यूस अँड देन इंटेस्टिनल ज्यूस, ह्याच्या रिॲक्शन्स आहेत त्या नक्कीच करून जा. अँड देन लास्टली जो महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला बघा, चौथाच टॉपिक सॉरी, त्याच्यामध्ये आहे ऍब्झॉर्प्शन. आणि एक भाग छोटासा आहे रेग्युलेशन ऑफ ब्रिथिंग. हॉर्मोनल रेग्युलेशन बद्दल बोलतोय मी, हॉर्मोनचं जे रेग्युलेशन आहे ते. आणि शेवटचं डिसिजेस, डिसऑर्डर्स, डिसिजेस जे काही आहे ते सगळे तुम्ही नक्कीच करून जा न्यूट्रिशन मधलं. देन नेक्स्ट टॉपिक जो येतो एक्सक्रिशनचा, एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. सो ह्याच्यामधला सगळ्यात जास्त फ्रिक्वेंटली जर कशावरती प्रश्न विचारला गेला आहे तो आहे मोड्स ऑफ एक्सक्रिशन वरती. सो मोड्स ऑफ एक्सक्रिशन. मुद्दाम लॉंग व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे कारण की फक्त टॉपिक नाही सांगत, टॉपिकमध्ये सब टॉपिक पण सांगतो, त्यामुळे मग महत्त्वाचं लॉंग व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो बघायला मिळतो ते आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन. युरिन फॉर्मेशन मुद्दाम नाही बोलत आहे मी, कारण की अल्ट्रा फिल्ट्रेशन मध्ये जास्त एमसीक्यूज आहे. अल्ट्रा फिल्ट्रेशन मध्ये मग तुम्हाला मालफिजन बॉडी वगैरे, बोमेन्स कॅप्सूल आहे त्यांच्यामधला प्रेशरचा जो काही डिफरन्स तयार होतो, नेट इफेक्टिव्ह प्रेशर बघायला मिळतं, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट बघायला मिळतो, याच्यातला बराचसा पार्ट जो आहे तो महत्त्वाचा राहून जातो. देन ऑफकोर्स काउंटर करंट मेकॅनिझम.
आणि ह्याच्याशीच रिलेटेड पुढचाही पार्ट सांगेल तो म्हणजेच काय ADH आणि RAAS म्हणजे जे काही रास मेकॅनिझम आहे, एडीएचचा जो काही रोल आहे तो, आणि रास मेकॅनिझम, रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टम जी आहे ती, आणि ऑस्मोरेग्युलेशनचा भाग आहे. हे 5 टॉपिक महत्त्वाचे आहेत, एवढे नक्की करून जा. स्क्रीनशॉट काढून घ्या. इथे 11चा सिलेबस जो आहे तो पटकन संपलेला आहे आपला. आपण आता जाऊया 12च्या सिलेबसकडे. आपल्या जे 12चे 15 चॅप्टर्स आहेत त्याचे मी प्रयत्न करतो की एका वेळेस 3-3 बसवू शकेल. ओके, थोडंसं अक्षराच्या बाबतीमध्ये माफी कराल मला. ओके, सो सगळ्यात पहिला आपल्याला माहितीच आहे तो आहे रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ओके, आता एवढा मोठा चॅप्टर आहे सर, नक्की कसं करायचं एवढ्या सगळ्यामध्ये? प्लांट रिप्रोडक्शनच्या बाबतीमध्ये सर बघाल ना तर सगळ्यात महत्वाचा जो काही विषय आहे तो तुम्हाला बघायला मिळेल अँथर अँड मायक्रोस्पोरोजेनेसिस आहे त्याच्याशी रिलेटेड. सेम इन केस ऑफ तुम्हाला बघायला मिळेल ओव्ह्यूल अँड मेगास्पोरोजेनेसिस. दोन्हीही रिलेटेड टॉपिक आहे म्हणून सोबत सोबत येतोय. देन पॉलिनेशन, आणि पॉलिनेशन मधला मेनली तुम्हाला एजन्सीजचा पार्ट मी सांगेल. याच्यावरती खूप सारे एमसीक्यू असतात एजन्सीज ऑफ पॉलिनेशन वरती, ते डेफिनेटली करून जा. यू कॅनॉट मिस डबल फर्टिलायझेशन, ते करून जायचंच आहे, डबल फर्टिलायझेशन. अँड देन थोडासा ना वेगळा टॉपिक सांगतोय मी, तो म्हणजे पार्थेनोकार्पी, कारण की ते फ्रूट संदर्भात गोष्टी येतात ना, पार्थेनोकार्पी, म्हणून फ्रुट्सचा पार्ट अँड सीडचा पार्ट जो आहे तो नक्कीच करून जा. पार्थेनोकार्पी आणि फ्रूट सीड्स जे असतात त्याच्याबद्दल मी इथे बोलतो, तर मी इथे ऑब्लिक करतो, हे नक्की करून जा. नेक्स्ट, रिप्रोडक्शन इन ॲनिमल. जसं मी म्हणत होतो ऍक्च्युली 5च टॉपिक द्यायचे आपला. सो मोठा चॅप्टर आहे रिप्रोडक्शन ॲनिमल्स. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो काही पार्ट बघायला मिळतो, मी सिक्वेन्स नाही जात आता, मेजरली इम्पॉर्टंट असल्यामुळे, मेन्स्ट्रुअल सायकल. सिक्वेन्स मेंटेन करत नाही आहे, सगळ्यात जास्त जास्त ज्याला व्हॅल्यू आहे तो मेन्स्ट्रुअल सायकल. नंतर फर्टिलायझेशन, सगळ्यात जास्त व्हॅल्यू त्याला आहे फर्टिलायझेशनला. देन थर्ड टॉपिक जो बघायला मिळतो आहे प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी मधले चेंजेस, आणि मी त्यांना प्रेग्नन्सी सोबत पार्च्युरेशन लिहून ठेवतो म्हणजे दोन्ही गोष्टी होऊन जातील. देन वन ऑफ द हायेस्ट क्वेश्चन विचारले गेले आहे ते आहे गॅमेटोजेनेसिस मध्ये बोथ, आणि शेवटचा आहे इनफर्टिलिटी. सो हे 5 टॉपिक जे आहे ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे रिप्रोडक्शनचे. मी हे जे आहे ते वेटेज वाईज टॉपिक्सची लिस्ट केली आहे, सिक्वेन्स थोडा मी बदलून टाकला इथे. अँड देन थर्ड लगेच घेऊन टाकतो इनहेरिटन्सचा. ओके, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनचा. याच्यामध्ये जर बघायला चाल तर लॉज ऑफ इनहेरिटन्स, तिघही लॉज फार इम्पॉर्टंट आहेत, सोडायचे नाही. देन इनकम्प्लीट डॉमिनन्स, फार प्रश्न आलेला आहे त्याच्यावरती, इनकम्प्लीट अँड को डॉमिनन्स वरती. ओके, हे दोघांवरतीच खूप जास्त येतात. मल्टिपल एलिझम मी मुद्दाम लिहून ठेवलं कारण की ब्लड ग्रुपचा इथे विषय येतो म्हणून मल्टिपल एलिझम. देन सगळ्यात महत्त्वाचं बघायला मिळेल एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. एक्स लिंक्ड इनहेरिटन्स ज्यामध्ये कलर ब्लाइंडनेस, अँड देन एक्स लिंक्ड इनहेरिटन्स नंतरचा पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे सेक्स डिटर्मिनेशनचा, आणि लास्टली क्रोमोझोमल डिसीजेस. सो असे हे महत्वाचे 5 टॉपिक आहे, पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या सगळ्यात महत्वाच्या 3 चॅप्टर संदर्भातल्या. ओके, हे झाले 3 चॅप्टर्स. सो जसं मी ऍक्च्युली पॉईंट मेन्शन करत होतो की लॉंग व्हिडिओ कव्हर करतो आहे मी आणि सगळे टॉपिक लिहून का देतो आहे. ऍक्च्युली शॉर्ट व्हिडिओ करणं फार सोपं आहे, इंस्टाग्रामवर शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकणं सोपं आहे. बरेचसा इश्यू एक होऊन जातो की फक्त मी टॉपिकची नावं सांगू शकतो. लॉंग व्हिडिओमध्ये मला टॉपिकच्या आजूबाजूला काही गोष्टी ज्या आहेत त्याही सांगता येतात. सो जेव्हा मी टॉपिकचं नाव लिहितो तर त्याच्या आजूबाजूला 2-3 गोष्टी असतात किंवा टॉपिकमध्ये सब टॉपिक्स असतात, त्याच्याबद्दल बोलता येतं. त्यामुळेच ऍक्च्युली लॉंग व्हिडिओ करतो आहे. नाही तर मग इंस्टाग्रामवरती स्क्रीनशॉट टाकता आले असते. जसे चॅप्टर्सचा जो व्हिडिओ केला आहे मी इंस्टाग्रामवरती, चॅप्टरची नावं ते दिले, पण मग तसंच एक शॉर्ट व्हिडिओ करू शकतो, रील टाकू शकतो ज्याच्यामध्ये फक्त टॉपिकचे नाव दिले, पण मग टॉपिक मधल्या सब टॉपिकची नावं इथे बोलू शकतो, ते सांगणं जरा कठीण होतं. आणि मग सब टॉपिक पण टाकले की मग सर ते 5 टॉपिक नाही उरले, जास्त टॉपिक होऊन गेले असं होतं. ओके, म्हणून मग लॉंग व्हिडिओ बनवण्याचं खरं तर कारण. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की लॉंग व्हिडिओ का. सो मॉलिक्युलर बेसिस, चला वेळ वाया घातला मी थोडासा, पटकन जातो पुढे. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, बराच अगेन मोठा हा चॅप्टर आहे. पटापट महत्वाचे नावं आहेत. रेप्लिकेशन, यू कॅनॉट मिस दॅट, रेप्लिकेशन. देन ट्रान्सक्रिप्शन, अगेन ट्रान्सक्रिप्शन मध्ये मेन म्हणजे ना
mRNAचं मॅच्युरेशन बरं का, त्याच्याबद्दलचा भाग महत्वाचा आहे. mRNAचं मॅच्युरेशन म्हणजेच HNRNAचं मॅच्युरेशन, सॉरी मी mRNA खोडतो इथे, HNRNAचं मॅच्युरेशन. देन थर्डली जो टॉपिक महत्वाचा आहे तो जेनेटिक कोड. अँड देन फोर्थली लॅकोपेरॉन कन्सेप्ट. सगळ्यात जास्त एमसीक्यू त्याच्यावरती आहे, लॅकोपेरॉन वरती. आणि काही एमसीक्यू सध्याच्या काळामध्ये जिनॉमिक्स वरती बरेच विचारले गेले आहे, त्यामुळे मी डीएनए फिंगरप्रिंटिंग टाकून ठेवतो. कारण की मागच्या 2-3 वर्षाचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघा तर डीएनए फिंगरप्रिंटिंग वरती फार रिपीटेटिव्हली प्रश्न आलेले आहेत. याच्यानंतरचा पुढचा इव्होल्युशन. इव्होल्युशन मध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे तो आहे ओपॅरिन अँड हॅल्डन थिअरी. आणि त्याचा ना प्रूफ देखील, त्याचा प्रूफही सांगतोय. म्हणजे इथे ओपॅरिन हॅल्डनची थिअरी तर मेन्शन करतो, पण युले मिलरचा एक्सपेरिमेंट त्याच्यासोबतच लिहितो, कारण की रिलेटेडच आहेत म्हणून वेगळा लिहित नाहीये. युले मिलरचा एक्सपेरिमेंट. देन महत्वाचा बघायला मिळतो तो म्हणजेच काय, इथे एव्हिडन्सेसचा मी पुन्हा एकदा सिक्वेन्स मेंटेन नाही करत आहे, इथे मी वेटेज वर जातो आहे. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, वन ऑफ द हायेस्ट एमसीक्यू ज्याच्यावर विचारले गेले आहे तो एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. एक टॉपिक आहे हार्डी-विनबर्ग लॉ, बऱ्याच वेळा दुर्लक्षित आहे. हार्डी-विनबर्ग प्रिन्सिपल, हार्डी-विनबर्ग लॉ. आणि त्याच्यानंतर वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक जो बघायला मिळतो तो आहे नॅचरल सिलेक्शन. सिलेक्शनचे जे टाइप्स आहेत त्याच्यावरनं मी म्हणतोय हा. आणि शेवटचा जो आहे तो ह्युमन इव्होल्युशन. ह्युमन इव्होल्युशनची जी पूर्ण थिअरी आहे तो इथे भाग येतो. देन 6th चॅप्टर आपला प्लांट वॉटर रिलेशनचा. अत्यंत पटापट जाऊया आपण त्याच्यामध्ये. सगळ्यात जास्त वेटेजवाला टॉपिक ट्रान्सपिरेशन. मी हा टॉपिक फार रिपिटेटिव्हली सांगतो, एचएससी बोर्डला पण याच्यावरती फार भर दिला होता, इथेही देईल मी नक्कीच. ट्रान्सपिरेशन वरती भयंकर एमसीक्यूज असतात. ट्रान्सपिरेशनचा टॉपिक, ट्रान्सपिरेशनचे टाइप्स आहे, ट्रान्सपिरेशनच्या ज्या म्हणजे की कटेशन सोबतचं रिलेशन आहे, म्हणजे जो डिफरन्स आहे त्याचा. ट्रान्सपिरेशन मध्ये स्टोमॅटोचं ओपनिंग क्लोजिंगचं मेकॅनिझम आहे, हे सगळं त्याच्यामध्ये मी काउंट करतोय. देन वॉटर पोटेन्शियलचा एक टॉपिक आहे, याच्यावरती ही भयंकर एमसीक्यू येतात. वॉटर पोटेन्शियल. त्याच्यानंतर ऑस्मॉसिसशी रिलेटेड असलेले सगळेच टॉपिक. ऑस्मॉसिस आहे, प्लाझ्मोलायसिस आहे, डी प्लाझ्मोलायसिस आहे, मी इथे लिहून ठेवतो. याच्यानंतर मी सांगेल वॉटर ऍब्झॉर्प्शनच्या थिअरीज किंवा वॉटर ट्रान्सपोर्टच्या थिअरीज. आणि शेवटचा जो घेईल तो आहे टाइप्स ऑफ वॉटर. बाबा वॉटरचे टाइप्स कोणते कोणते आहे याच्यावरही बरेच एमसीक्यूज आहेत. सो अगेन स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन हे 3 चॅप्टर्सचा. ओके, सो हे झाले प्लांट वॉटर रिलेशन पर्यंतचे. वी हॅव केम अप टू 6th चॅप्टर. नाव पुढचे एक अजून बॉटनीचा चॅप्टर आणि मग पुढचे 3ही सलग झूचे चॅप्टर्स आपल्याला बघायला मिळतात. सो एक जो आहे तो आहे प्लांट ग्रोथ. प्लांट ग्रोथ खूप महत्वाचा चॅप्टर आहे. यू शुड नॉट मिस दिस चॅप्टर ऍट ऑल. जेव्हाही पीसीबीच्या पेपरला जाणार असाल, प्लांट ग्रोथ मिनरल न्यूट्रिशन डेफिनेटली बघून जा. खूप एमसीक्यू असतं याच्यावरती. व्हीव्हीआयएमपी चॅप्टर आहे हा एमएससी सीईटीचा, मी आताच सांगतोय. याच्यामध्ये सगळ्यात पहिले मिनरल न्यूट्रिशनचा अखंड चार्ट करून जाणे, कुठल्याही प्रकारचा बदल नाही करणंच. मिनरल न्यूट्रिशनचा टॉपिक करणंच आहे. त्याच्यानंतर मिनरल न्यूट्रिशन नंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे पीजीआर, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. दुसरा हायेस्ट आयएमपी वाला टॉपिक आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. 100% करणं आहे तुम्हाला. देन आहे फोटोपिरियॉडिझम आहे. अँड देन त्याच्याशीच निगडित एक टॉपिक, निगडित म्हणण्यापेक्षा आजूबाजूचाच आहे तो फायटोक्रोमचा एक टॉपिक आहे. सो त्याच्यासोबतच मी इथे लिहून ठेवतो फायटोक्रोमचा. तर तोही करून जा. 2 एमसीक्यू त्याच्यावरती पण असतातच. फायटोक्रोम. त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे ग्रोथ आणि ग्रोथ रिलेटेड जे काही टाइप्स वगैरे आहे ग्रोथचे, तो एक भाग बघायला मिळतो. तो फार महत्वाचा टॉपिक आहे. आणि याच्यामध्ये ना एक शेवटी आहे नायट्रोजन सायकलचा एक भाग आहे. तर नायट्रोजन सायकल प्लीज बघून जा. नायट्रोजन सायकलचे एमसीक्यूज ना बऱ्याच वेळा नाही जमत. नायट्रोजन सायकल. ओके, देन नेक्स्ट आपला आहे, मी रेस्पिरेशन सर्क्युलेशन मोठा चॅप्टर घेतो, थोडासा इम्पॉर्टंट आहे. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. आणि मी प्लीज सांगतो ह्याचे थोडेसे जास्त घेईल मी एमसीक्यूज. टॉपिक थोडे जास्त घेईल बिकॉज 5 टॉपिक मध्ये हा चॅप्टर कव्हर होणार नाही. थोडे 2-3 टॉपिक थोडे बोनस राहतील. रेस्पिरेशन मध्ये पहिले रेस्पिरेशन बद्दल सांगतो. रेस्पिरेशन मध्ये सगळ्यात पहिले करून जाणं आहे तुम्हाला ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 अँड O2. O2 CO2 चा ट्रान्सपोर्ट डेफिनेटली करून जायचा आहे. डिसीजेस इन रेस्पिरेशन, रेस्पिरेटरी डिसीजेस म्हणा, रेस्पिरेशनचे डिसीजेस म्हणा, तो टॉपिक नक्कीच करून जा. त्याच्यानंतर त्याच्यामधला एक टॉपिक जो तुम्हाला बघायला मिळतो तो आहे रेग्युलेशन ऑफ ब्रिथिंग.
रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग, त्याच्यावरती फार एमसीक्यूज असतात, रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग वरती. आणि अजून एक टॉपिक टाकून ठेवतो आहे रेस्पिरेटरी व्हॉल्युम्सचा. अगेन एमसीक्यू साठी खूप जबरदस्त टॉपिक आहे हा रेस्पिरेटरी व्हॉल्युम्सचा, डेफिनेटली करून जा. सर्क्युलेशनच्या बाबतीमध्ये सांगतो थोडेसे टॉपिक, हे 4 झाले आणि तिकडे थोडेसे 4 एक सांगतो मी. डेफिनेटली ब्लड, यू शुड नॉट मिस. स्ट्रक्चर ऑफ हार्ट, स्ट्रक्चर ऑफ हार्ट. याच्यानंतर एक टॉपिक तुम्हाला जो सांगेल तो आहे रिगार्डिंग कंडक्टिंग सिस्टम अँड कार्डियक सायकल. अँड देन शेवटचा जो टॉपिक सांगेल तुम्हाला मी तो आहे ब्लड प्रेशर अँड ईसीजी. सो हे 4 टॉपिक सर्क्युलेशनच्या बाबतीमध्ये आहे. सो बघून घ्या एकदा, अत्यंत सोपे सोपे आहे, अत्यंत सिंपल आहे. स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके, देन आता आपण शेवटचे जे काही 2 झुलॉजीचे सलग चॅप्टर्स आपल्याला मिळत आहे त्यांच्याबद्दल बोलूया. दॅट इज कंट्रोल कोऑर्डिनेशन अँड ह्युमन हेल्थ जो आहे. अगेन कंट्रोल कोऑर्डिनेशन हाही एक फार महत्त्वाचा चॅप्टर आहे. सीईटीच्या दृष्टिकोनातून जर बघाल तर ह्याच्यावरतीही बरेचसे एमसीक्यूज असतात. सगळ्यात पहिले नर्व्ह इम्पल्स ट्रान्समिशन, हा टॉपिक मिस नाहीच करायचा. खूप एमसीक्यू याच्यावरती येतात. आणि जोडीला मी इथे ना प्रॉपर्टीजही लिहून ठेवेल, प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबरचा, प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर डेफिनेटली करून जाण्यासारखा टॉपिक आहे हा. देन याच्या सोबतीला पुढे जाऊन जो आहे तो ब्रेन, आणि ब्रेन मधला मी फोरब्रेन सांगतोय मेनली, फोरब्रेन आणि हँड ब्रेन. फार टॉपिक असतात, फार एमसीक्यू असतात याच्यावरती हँड ब्रेन वरती. देन पीएनएस बद्दल सांगेल, पीएनएस डेफिनेटली करून जायची. पीएनएस मध्ये जे काही क्रॅनियल नर्व्स आहेत, स्पॅनल नर्व्हचं फॉर्मेशन आहे ते, आणि याच्यासोबत एक रिफ्लेक्स आर्कचा टॉपिक टाकून ठेवतो मी कारण की जवळच आहे. ओके, तो. देन याच्यानंतरचा जो एक आता सध्या उदयास आलेला टॉपिक आहे तो म्हणजेच आय बद्दलचा खूप सारे एमसीक्यूज बघायला मिळतात आय बद्दलचे. आणि जर थोडंसं हॉर्मोनल कोऑर्डिनेशन कडे गेलो तर त्यामध्ये फक्त पटापट ग्लँडची नावं देतो, ते म्हणजेच पिट्युटरी ग्लँड आहे, देन थायरॉइड आहे अँड ॲड्रिनल आहे. हे ग्लँड्स मिस करू नका, हे ग्लँड्स 100% करणंच आहे. पॅन्क्रियाचं नाव टाकलं असतं पण पॅन्क्रियाच आपण ह्युमन न्यूट्रिशन मध्ये सांगितलं म्हणून तो इथे घेतला नाही मी. ओके, अँड देन पुढे जाऊया, दॅट इज ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थ आता बराचसा सोपा टॉपिक इथून पुढे चालू होत आहे आपले. ह्युमन हेल्थमध्ये सगळ्यात पहिले जे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे इम्युनिटी. कॅनॉट मिस दॅट. इम्युनिटीचे टाइप्स अँड एक्झाम्पल्स डेफिनेटली करून जा. देन इथे तुम्हाला ना ब्लड ग्रुप्सचा टॉपिक आहे. ब्लड ग्रुप्स 100% करायचे, येतातच. मी डेफिनेटली सांगतो आहे एमएचटी सीईटीच्या पेपरमध्ये ब्लड ग्रुप वरती एमसीक्यू असतात. तर ते कराच. देन इथे डिसीजेस बद्दल जाण्याआधी थोडंसं मी एक पार्ट सांगेल, तो म्हणजे अँटीजन अँटीबॉडी बद्दल. त्याचेही थोडेसे पार्ट करून जा, लक्षात असू दे त्याच्यावरती. आता डिसीजेस बद्दल बोलतो, त्यामध्ये मलेरिया, मेनली न्यूमोनिया, कारण की याचे कॉझल ऑर्गॅनिझम बरेच आहे. टायफॉइड सांगेल मी. ओके, हे 3 डिसीज फार कॉमनली करून जा, मलेरिया, न्यूमोनिया, टायफॉइड. आणि देन एड्स अँड कॅन्सर, हे 100% करून जा. अडिक्शन्स आहेत, अडिक्शनचा एक टॉपिक नक्कीच करून जा अडिक्शनच्या बाबतीमध्ये. अँड देन थोडासा मी सांगेल सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. सो हे टॉपिक झाले 5 रिगार्डिंग ह्युमन हेल्थ. ओके, घेऊन टाका स्क्रीनशॉट पटकन याही एका बोर्डचा. इथे आपले 10 चॅप्टर्स जे आहेत ते पूर्ण झाले. आता राहिले शेवटचे 5. याच्यानंतरचे जे 2 येणार आहेत ना ते वन ऑफ द इम्पॉर्टंट मोस्ट आहे. ओके, पुनश्च एकदा एमएचटी सीईटीच्या दृष्टिकोनातनं ज्यांची व्हॅल्यू बरीच जास्त आहे त्यांच्याबद्दल आपण बोलतो आहोत. आणि तो टॉपिक आहे त्यातला एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. मी ते फक्त फूड प्रोडक्शन लिहितो, त्याला मी पूर्णच बोर्ड वापरेल. एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन मध्ये सगळ्यात जास्त जर व्हॅल्यू कोणाला आहे तर त्या आहेत प्लांट ब्रीडिंग. आणि ब्रीडिंग मध्ये जेवढ्याही व्हरायटीज तुम्ही वाचल्या आहे, फार कष्टमय काम आहे हे, पण करावंच लागेल. व्हरायटीज सगळ्या पाठ करून जा. ॲनिमल हजबेंड्री आणि त्याच्यामधल्याही ज्या ब्रीड्स आहे त्या ब्रीड्स डेफिनेटली करून जा. पुढचा जो काही भाग आहे तो सांगेल तुम्हाला मी नक्कीच मायक्रोब्सचा. आणि मायक्रोब्स मधला मी तुम्हाला हवा तर मेन टॉपिक सांगून देतो. बायोगॅसचा एक पार्ट आहे, सीवेजचा एक पार्ट आहे, सीवेज ट्रीटमेंटचा. ओके, प्रोडक्ट्स आहेत वेगळे वेगळे, ते प्रोडक्ट्स तर 100% करून जा. आणि प्रोडक्ट्स मध्ये अँटीबायोटिक्स
मी हायेस्ट IMP सांगेल अँटीबायोटिक्सवरती एखादा MCQ असतो. अँड देन शेवटचा जो काही टॉपिक मी ह्याच्यामध्ये घेईल, जो लास्टली उरला आहे तो आहे बायो फर्टिलायझर्सचा. तर बायो फर्टिलायझर्स किंवा बायो कंट्रोल एजंट्स पण आहेत, त्या मुद्दा मी बायो कंट्रोल एजंट्स आणि शेवटचा बायो फर्टिलायझर. तर हे आहे तुमचे 5 मेन टॉपिक रिगार्डिंग एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. अँड देन शेवटचा जो काही आपण बॉटनी मधला म्हणतोय तो आहे बायोटेक्नॉलॉजी. मित्रांनो, बायोटेक्नॉलॉजी ना भयंकर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे या MST CET मधला. खूप सारे MCQs आहे याच्यामध्ये. MCQs कुठे कुठून येतात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे PCR करणंच आहे, RDNA टेक्नॉलॉजी. RDNA टेक्नॉलॉजी मधले पण मी तुम्हाला सब टॉपिक महत्वाचे सांगून ठेवतो. रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आहेत, क्लोनिंग वेक्टर आहेत. क्लोनिंग वेक्टरचे ना खूप सारे एक्झाम्पल आहेत. व्हेक्टर जे आहेत ते 100%च करून जा. देन तुम्हाला बघायला मिळेल ते म्हणजेच ट्रान्सजेनिक जे काही क्रॉप्स अँड लाईफस्टॉक आहेत त्यांचे एक्झाम्पल्स आहेत, तेही करून जा. ओके, काही टॉपिक पटकन सांगून जाईल मी याच्यामध्ये. बीटी कॉटन. ओके, बीटी कॉटन आहे. त्याच्यानंतर इथे इन्सुलिन प्रोडक्शन आहे, तर याच्याबद्दल थोडंसं वाचून जा. एक याच्यामध्ये ना सिंगल सेल प्रोटीनचाही फॅक्टर आहे, तो ऍक्च्युली याच्यामध्ये पण येतो ना, ह्याच्यामध्ये पण त्याचा थोडा रेफरन्स आहे सिंगल सेल प्रोटीनचा, तोही करून जा. सो आय थिंक 5 झालेले आहेत, तर एवढे 100% करून जा. याच्यामध्ये एक राहिला अजून, गोल्डन राईसचा विषय. गोल्डन राईस तर कोणतं प्रोडक्ट एक्झॅक्टली का डेव्हलप केलं गेलं होतं त्याच्या संदर्भातला हा विषय आहे. तर हा विषय आहे सिंगल सेल प्रोटीन. तुम्ही दोघेही चॅप्टरमध्ये याचा रेफरन्स बघायला मिळतो, बायोफोर्टिफिकेशनच्या बाबतीमध्ये आणि सिंगल सेल प्रोटीनच्या बाबतीमध्ये. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण आता जाऊया शेवटच्या 3 चॅप्टर्सकडे आपल्या. ओके, त्याच्यानंतर मग आपलं ऑलमोस्ट व्हिडिओ एंड व्हायला आलेला आहे आपला. पटकन जाऊया. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो 1.5x वरती बघितला, 1.25x वरती बघितला तरी चालेल, सो दॅट तुम्हाला पटापट टॉपिक कळून जातील. फक्त ऐकणं गरजेचं आहे की मी एक्झॅक्टली काय काय सांगतोय. सो शेवटच्या 3 टॉपिकमध्ये सगळ्यात पहिला जो येतो आहे तो आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. इथे थोडंसं वेटेज आहे ते थोडं कमी होऊन जातं ऑर्गॅनिझम पॉप्युलेशनमध्ये. ऑर्गॅनिझम पॉप्युलेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो तुम्हाला सुरुवातीला बघायला मिळतो तो आहे हॅबिटॅट निशचा. हॅबिटॅट आणि निशचे जे काही मिनिंग आहे त्याच्यावरती MCQs आहेत. देन पुढे तुम्हाला नॅटॅलिटी अँड मॉर्टॅलिटी यांच्या संदर्भातले MCQs बघायला मिळतात. सगळ्यात जास्त MCQ जर कोणामध्ये येतात ते आहे पॉप्युलेशन इंटरॅक्शनचे. पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स आणि पॉप्युलेशन इंटरॅक्शन नंतर जर सगळ्यात महत्त्वाच्या MCQ विषयावरती येतात तर ते आहे एज पिरॅमिडवरती. सो कोणतीही प्रकारची पॉप्युलेशन इंटरॅक्शन तुम्ही सोडणार नाही, त्याचे एक्झाम्पल तर कुठल्याच परिस्थितीमध्ये सोडायचे नाही. VVIMP आहेत हे तर लक्षात ठेवायचं. ओके, आणि ऑर्गॅनिझम पॉप्युलेशनमध्ये जो काही कम्युनिटीचा वगैरे भाग आहे त्याचा मिनिंग मी 4च टॉपिक दिले, ते फार इम्पॉर्टंट आहेत. देन पुढचं इकोसिस्टीम आणि एनर्जी फ्लोचा टॉपिक आहे. यू नो दॅट एनर्जी फ्लो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले फार पटापट सांगेल तो म्हणजे एनर्जी फ्लो. एनर्जी फ्लोचा एक लॉ येतो 10% लॉ, तर तोही करून जाल. इकोलॉजिकल पिरॅमिड. इकोलॉजिकल पिरॅमिड आहेत सगळे पिरॅमिड. पिरॅमिड ऑफ बायोमास, पिरॅमिड ऑफ एनर्जी, पिरॅमिड ऑफ नंबर, सगळे पिरॅमिड पाठ करून जायचे, व्यवस्थित पाठ करून जायचे. न्यूट्रिएंट सायकल्स आहेत. डिकम्पोजिशन आहे. ओके, डिकम्पोजिशन आहे, हा एक पार्ट येतो. आणि एक शेवटी सक्सेशनचा टॉपिक आहे. सक्सेशन कसं झालेलं आहे त्याच्याशी निगडीत. ओके, अँड देन लास्टली जो आपल्याला कंटेंट बघायला मिळतो तो आहे आपला बायोडायव्हर्सिटीचा. बायोडायव्हर्सिटी अँड द एन्व्हायरमेंटल इश्यूजचा टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये मी ऍक्च्युली पोल्युशनला सगळ्यात पहिले मार्क देईल. पोल्युशन आणि टाइप्स ऑफ पोल्युशन, पोल्युटंट्स, टाइप्स ऑफ पोल्युशन आणि टाइप्स ऑफ पोल्युटंट्स पण आहे, तर ते पोल्युटंट्सही करून जाल. त्याच्यानंतर लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी आहे. याच्यामधला वन ऑफ द हायेस्ट विचारला जाणारा टॉपिक जो आहे तो तुमचा आहे कन्झर्वेशनचा. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. आणि त्याच्याशी निगडीत एक टॉपिक बघायला मिळतो तो म्हणजे रेड डेटा बुक. रेड डेटा बुक त्याच्यामध्ये जे मार्किंग्स आहेत, त्याचे काही डेझिग्नेशन्स आहेत, तर रेड डेटा बुकचे ते 100% करून जा. ते वाचणं फार गरजेचं आहे. आणि शेवटचा जो टॉपिक तुम्हाला सांगेल मी तो ओझोन डिप्लिशन वगैरे वगैरे किंवा तुमचं डिफॉरेस्टेशन रिगार्डिंग आहे तर तो आहे, ते नक्कीच करून जा. ओके, बाकी एवढं काही इम्पॉर्टंट नाही.
एक छोटीशी हायपोथेसिस आहे, रायवेट पॉपर हायपोथेसिस. मी HSC बोर्डच्या वेळेस पण बोललो होतो, ती इम्पॉर्टंट आहे आणि इथे पण ती करून चाल. मी लिहिलं नाहीये रायवेट पॉपर हायपोथेसिस बायोडायव्हर्सिटी मधली, तीही नक्कीच करून जा. सो इथे तुमचे हे जे काही टोटल 19 चॅप्टर आहे, 4 11वीचे आणि 15 12वीचे, त्यांचे जे 5 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला सगळे लिस्ट वाईज करून दिलेले आहे. हे टॉपिक्स बिलकुल स्किप करू नका, व्यवस्थित त्यांचा अभ्यास करून जा. याच्यामध्ये जितके शक्य होईल तेवढे मॉक टेस्ट जे आहे त्या तुम्ही सॉल्व्ह करा, सो दॅट तुम्हाला तितका बेनिफिट होईल. शेवटच्या काळामध्ये एक लास्ट टिप देऊन जाईल मी. व्हिडिओ संपत आलेला आहे, तर 2 मिनिटं फक्त. लास्ट टिप अशी आहे की एक्झॅक्टली एक्झामच्या वेळेस नक्की कोणत्या टाईपच्या क्वेश्चन्सवर जास्त प्रिपरेशन करून जायचं असतं. तर 3 प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, सगळ्यात जास्त करून जायचे असतात. पहिलं म्हणजे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन खूप असतात. स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 ते क्वेश्चन्स फार असतात. दुसरी जे आहे ते आहे गेस द टर्म, म्हणजे टर्मला आयडेंटिफाय करायचं, ओळखायचं, ते फार जास्त असतात. आणि तिसरं म्हणजेच मॅच द पेअर्स. हे 3 टाईपचे प्रश्न जे आहेत ते सगळ्यात जास्त करून जा, याच्याने तुमचं प्रिपरेशन जास्त होईल. कारण की ह्या प्रश्नांसाठी तुम्हाला वाचावं जास्त लागतं, त्यामुळे ह्या प्रश्नांमुळे लॉजिक्स जास्त चांगले तयार होतात आणि एमसीक्यूज चांगले बनतात. तर हे 3 प्रकार आहेत, स्टेटमेंट बेस, गेस द टर्म अँड देन लास्ट इज मॅच द पेअर्स. याच्यामुळे तुमचा अभ्यास जास्त होईल. ही होती अत्यंत महत्त्वाची टिप MHT CETच्या एक्झामसाठी. तुम्हाला येणाऱ्या MHT CETच्या पेपरसाठी खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांना पेपर खूप चांगला जाऊ. अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी बायोनेक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. आमचं एक बायोनेक्स अकॅडमीचं इंस्टाग्राम पेज देखील आहे, त्यालाही सगळ्यांनी फॉलो करून ठेवा. तिथेही तुम्हाला छोट्या छोट्या रील्स आणि अशा व्हिडिओच्या अपडेट्स जे आहेत ते मिळत राहतील. ओके, सो थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.